मॅडम यस संतोष असताना तसं काय होणार नाही म्हणा कोणी मी कोणाला रुसवत नाही. नमस्कार. आमचे निर्माते प्रेझेंटर प्रोड्युसर सेम नाही, प्रेझेंटर आणि प्रोड्युसर सेम नाही. काय म्हणतात बस लागोपाठ हो लागोपाठ रुखवत एक हे वधूवरांचे स्वप्न या फिल्मचे आता आपण ट्रेलर पाहणार आहोत, त्याच्यानंतर सॉंग्स एन्जॉय करणार आहोत. तर पाहूया आपण रुखवत या फिल्मची एक झलक. थँक्यू. लाइट्स ऑफ. लाईट ऑफ मग प्ले कर. क्या बात. नाही थांब ना, हे नको अजून काहीतरी नॉर्मल एक युट्यूब लाव आणि प्ले करून सगळं टेस्ट करून मग हे मिनिमाइज कर पाहिजे. काही पण दुसरं युट्यूबचं एक प्ले कर. तेच कर ना, काय प्रॉब्लेम नाही. तेच प्ले कर. तुमच्या मैत्रिणीला कोणाला बी जमायचं नाही असा चमत्कार केला. तुमच्या मैत्रिणीनं कोणाला बी जमायचं नाही असा चमत्कार केलाय. फार काया पालट केलाय त्याचा. हिऱ्यामध्ये भारी हिरा कोहिनूर. इथल्या वस्तूंचं आकर्षण आहे भरपूर आणि तुमच्या मनामध्ये घर करतो इथल्या रुखवत. ओल्या ओल्या हळदीत आली न बरी, चांदण्याच्या शालूत आली न बरी. हे दुष्ट काढा ओवाळा मीठ मोहरी, रुपडो नवतीच आली न बरी. नवऱ्याची स्वारी झाली थांबली, सगळ्यात धाक धुक वाढली. बऱ्याच धुमशान
सगळ्यांना नाचू दे लगीन सराई आता लगीन सराई 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 गुडघ्याला बाशिंग बांधून नवरा नवरीच्या माग फिरतो भवरा भवरा तिचा जीव कासा वीस काबरा बाबरा काबिळ झाला गोर मोरा चेहरा हे भरतीला पिचला येऊ दे लगीन सराई आता लगीन सराई 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 ट्रेलर लावूया का आता आवाज आला येस येस जरूर एकदा होऊन जाऊ. तुमच्या या मैत्रिणीनं कोणाला बी जमायचं नाही असा चमत्कार केलाय. काया पालट केलाय त्याचा. आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. दिस इज द वन अँड ओनली फेमस देशपांडे वाडा. आपण या चित्रपटाचा ट्रेलर व गाणी हे पाहिलेच असतील. 2च मिनिटात आपण एक चर्चासत्र या चित्रपटाबद्दल सुरू करणार आहोत. तर थोडा वेळ वेट करा. तेरा डिसेंबरला जो रुखवत एक स्वप्न वधूवरांचे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचे निर्माते व कलाकार यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून इथं चर्चासत्र सुरू करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर मी त्यांना वरती मंचावर बोलवते. प्लीज रुखवत एक स्वप्न वधूवरांचे या चित्रपटाचे प्रस्तुतीकरण जे केलेलं आहे ते आहेत MD and CEO अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मिस्टर सुशील कुमार अग्रवाल सर यांचे आपण इथे अभिनंदन करूया. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्यांनी केले ते आहेत विक्रम प्रधान व या चित्रपटाचे कथाकार देखील तेच आहेत. त्यांचेही आपण इथे अभिनंदन करूया. व यातील दिग्गज कलाकार आहेत ते म्हणजे संतोष जुवेकर व प्रियदर्शनी इंगलकर यांचेही आपण इथं अभिनंदन व स्वागत करूया या सगळ्यांचे. हा जो चित्रपट आपण इथे ट्रेलर व गाणी बघितलेली आहे हा चित्रपट एक सस्पेन्स व पुनर्जन्मावर आधारित चित्रपट आहे.
तर या चित्रपटामध्ये काय सस्पेन्स आहे व कसा पुनर्जन्मावर आधारित हा चित्रपटाची कथा आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात इथे जे प्रमुख पाहुणे बोलवलेले आहेत त्यांच्याकडूनच. तर मी सुशील कुमार अग्रवाल सर ज्यांनी हा चित्रपट प्रस्तुत केलेला आहे त्यांना मी विनंती करते की या चित्रपटाच्या प्रस्तुतीकरणाबद्दल त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. काय सांगाल सर चित्रपटाच्या प्रस्तुतीकरणाबद्दल? हॅलो. थोडक्यात प्रस्तुतीकरण हे ऑलरेडी केलेलं आहे त्यांनी, त्याच्यात आता फारसं काही करायचं नाहीये. तरी पण जे चित्रपट सध्या येत आहेत त्यांना जर कम्पेअर केलं तर हा एक वेगळा चित्रपट खाली घे कॅमेरा. आणि जे लोकांना आवडतं की वेगवेगळे काहीतरी आपण बघायला पाहिजे त्या हिशोबाचा हा चित्रपट आहे. आणि पुनर्जन्म आहे की नाही आहे तो तर फिल्म मध्ये गेल्यानंतरच माहिती पडणार, कारण बघून असं वाटतं की पुनर्जन्म आहे पण तिथे आत गेल्यानंतर काय आहे ते एकदम माहिती पडेल की कसं काय आहे. म्हणजे लव्ह अँगल आणि लव्ह स्टोरी जी आहे हिरो आणि हिरोईनची आणि त्यांची जी केमिस्ट्री आहे ती फारच उत्तम आहे. गाणे तुम्ही बघितलेलेच आहे, सगळे गाणे म्हणजे सगळ्या बेस्ट सिंगर्सनी गाणे गायलेले आणि विक्रमजींनी जे चित्र त्यांचं प्रदर्शित केलेलं आहे म्हणजे चित्रीकरण जे केलेलं आहे ते फारच उत्तम आहे. मला असं वाटतं की याच्याबद्दल फार जास्त बोलण्याऐवजी लोक जर थिएटरमध्ये गेले आणि हे ऍक्च्युअली थिएटरची फिल्म आहे म्हणजे थिएटरमध्ये जे म्हणतो ना आपण मोठ्या पडद्यावर फिल्म बघायला पाहिजे त्या हिशोबाची फिल्म आहे. आणि जर लोक थिएटरमध्ये जाऊन बघतील तर मला वाटतं त्याचा जास्त पुढे तर आणखीन जे काही जेव्हा क्वेश्चन आन्सर होतील त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये जास्त बोलूया. धन्यवाद सर. या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत व कथाकार विक्रम प्रधान सर यांना मी विनंती करते की या चित्रपटाच्या कथेबद्दल त्यांनी थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. कारण जनरली रुखवत हे एका मुलीच्या लग्नातले स्वप्न असतं पण त्यांनी त्यालाच पुनर्जन्मामध्ये किंवा या वेगळ्या सस्पेन्स स्वरूपात त्यांनी जी मांडणी केली आहे या कथेमध्ये त्याबद्दल त्यांनी सांगितलं तर बरं होईल थोडक्यात. नमस्कार. तर रुखवत हा म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक जिव्हाळ्याचा विषय आहे. तर ती त्या रुखवताची तयारी करते त्या लग्नाच्या दिवसापर्यंत आणि मग ते तिच्यासाठी फारच एक महत्वाचं आहे. सो रुखवत हे माझ्या मनात होतं की यार रुखवत आपल्या परंपराशी निगडीत आहे आणि ह्याच्यावर सिनेमा बनला पाहिजे आणि त्याच्यात जे भावला भावली वगैरे जे आपण दाखवले ते भावला भावली आता त्याचं भावना भावलीचं लग्न आणि भातुकलीचे खेळ आपल्या ह्याच्यात आपलं बालपण गेलेलं आहे. तर या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या एका मराठी फॅमिलीला अगदीच जवळच आहे. म्हणजे त्या सगळ्या नॉस्टॅल्जिया आपण म्हणतो ना की रुखवत बघितल्यावर त्यांना त्यांचं सगळं आयुष्य काळात रिवाइंड होईल त्यांच्या माइंड मध्ये की आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं गेलेलो आहे. म्हणजे तर असं बेसिक आहे. आणि जे आपण जसं आमचं पहिलं गाणं आम्ही रिलीज केलं लगीन सराई तर त्याच्यात तुम्ही बघितलं संतोष आणि प्रिया एकदम मस्त गोडगोड नाचतायत, चांगली केमिस्ट्री, यंग युथ सगळं मस्त जी आजची जनरेशन आहे त्यांना आवडणारे डान्स स्टेप्स आणि ते म्हणून ते चांगलं चाललंय. तर मग आपण एक मनात धारणा बनवून घेतो की अच्छा रुखवत तेच म्हणजे एक हिरोची फॅमिली असणार, एक हिरोईनची फॅमिली असणार, दोघांमध्ये प्रेम असणार, मग एक ऋतू प्रेम वेडा पण आलं, मग त्याच्यात सोनू निगमचा आवाज, बेला शेंडेंचा आवाज
आणि ते गोड गाणं म्हणजे एकदम मनात भिडणारं. तर ते आपली जी असं वाटलं हा पहिलं गाणं आलं, दुसरं गाणं आलं, ओके रुखवत तेच आहे जे आपण मनात विचार करतोय की एक मुलगा एक मुलीच्या प्रेमात पडला वगैरे वगैरे वगैरे, मग काहीतरी टशन असणार दोन्ही फॅमिलीज मधनं आणि काहीतरी गडबड होणार, मग कसं रुखवत त्यांना जोडणार. पण मग ट्रेलर आल्यावर मग ती जी धारणा सगळी आम्ही एक प्रेक्षकाच्या माइंडला आम्ही चॅलेंज केलं, म्हणजे की नाही तुम्ही जे विचार करताय त्याच्याहून थोडंसं काहीतरी आहे, गूढ काहीतरी आहे. आणि आय थिंक तो पॉइंट असेल ज्याच्यानी लोकांना वाटेल अरे यार बघूया, थिएटरला जाऊन बघूया, कारण हे आम्ही विचार केलेला नव्हता आणि हे काय आलं. सो आय थिंक तो आमचा केंद्रबिंदू तो असेल. आणि सुशील सरांबद्दल मी बोलतो की म्हणजे माझे आता ह्याच्या आधी माझा सिनेमा होता उर्फी, तो पण पुष्कळ गाजला होता. प्रथमेश परब, मिताली मयेकर, उपेंद्र लिमे, कविता लाड वगैरे दिग्गज कलाकार होते. तर मी जेव्हा सुशील सरांना रुखवत ऐकवलं तर मग त्यांनी तो सगळा सिनेमा इमॅजिन केला की अरे म्हणजे नरेशन नंतर. आणि मेन एक मी सांगतो की रुखवतच्या कथेबद्दल तुम्ही विचारलं तर कथेमध्ये इतका दम आहे की कसं मी टेस्ट केलं ती गोष्ट की सुशील सरांची माझी ह्यांची अपॉइंटमेंट मिळणं म्हणजे आता 2000 सिनेमांची यांची लायब्ररी आहे. तर एवढी मोठी कॉर्पोरेट आहे अल्ट्रा की ह्यांची अपॉइंटमेंट घेणं म्हणजे एक पूर्ण प्रोटोकॉल. तर त्याच्यात ह्यांची अपॉइंटमेंट माझी झाली आणि नेमके सुशील सर बॅड लक हॉस्पिटलाइज झाले त्या दिवशी. आणि मला वाटलं की मी श्याम मळेकर म्हणून आहेत बिझनेस यातील जे दिग्गज कलाकार आहेत संतोष जुवेकर यांना मी विचारते की तुम्हाला या चित्रपटाची कथा व ऍक्टिंग करताना कसं वाटलं त्या चित्रपटामध्ये. सगळ्या चित्रपटात काम करताना एक जोश किंवा आनंद असतोच, तसा या चित्रपटात काम करताना मला होतच. सर्वात महत्वाचं म्हणजे आता नुकताच रानटी येऊन गेला माझा सिनेमा, त्याच्यात कम्प्लीट वेगळी भूमिका आहे. म्हणजे रानटीमधला तो बाला बघितल्यानंतर इकडे अमर बघताना एक वेगळं मला खूप छान वाटतं की मला वेगवेगळ्या धाटणीतल्या वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे करायला मिळतात आणि वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात. सो त्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. त्यामुळे ही एक वेगळी भूमिका माझ्या पदरात पडली आणि त्याकरता खरंच अल्ट्रा आणि विक्रम प्रतापचे दिग्दर्शक थँक्यू सो मच सुशील सर की मला ही संधी मिळाली की असं रफ किंवा अँग्री असं किंवा टपोरी किंवा राकट अशी इमेज असलेल्या कलाकाराला एक असं रोल देण्याची हिंमत किंवा जर असा विचार करणं म्हणजे थँक्यू सो मच त्याकरता. म्हणजे मी हेही करू शकतो माझ्या बाकीच्या पुढच्या भावी निर्मात्याला पण कळेल आणि थँक्यू. हास्य जत्रामध्ये आपण प्रियदर्शनी इंदलकर यांना नेहमीच हसवताना बघितलंय. तर या चित्रपटामध्ये भूमिका करताना प्रियदर्शनीला कसं वाटलं हे त्यांनी सांगावं थोडक्यात. खूप छान होता अनुभव. मुळात 2 रोल्स एकाच सिनेमात करायला मिळत आहेत ही खूप आकर्षक गोष्ट होती माझ्यासाठी ही कथा निवडताना. आणि त्यात पुनर्जन्म रिइन्कार्नेशनच्या अवतीभोवती फिरणारी किंवा त्याच्याशी निगडीत काहीतरी गोष्ट आहे हे कळल्यानंतर माझे कान खूप टवकारले आणि मी तत्परतेने हो म्हणून टाकलं. आणि त्यात संतोष जुवेकर यांच्याबरोबर काम करायची संधी मला मिळणार होती, त्यामुळे तिकडे पण एक जरा खूप मोठा टिकमार्क झाला की ही फिल्म करायची आहे. सो खूप कमाल होता अनुभव. अप्रतिम को ऍक्टर्स, अप्रतिम डिरेक्टर आणि अप्रतिम कथा. आणि तुम्हाला आता दिसतच आहे ते सुंदर व्हिज्युअल, सुंदर गाणी, इंटरेस्टिंग कथा. आणि ट्रेलर बघून मला हे वाव ही आपण खूप भारी फिल्म केली आहे असं एक पुन्हा एकदा फिलिंग येणं जे असतं तेही होत आहे. भूमिकेबद्दल सांगेन 2 भूमिका आहे त्याच्यात, एक आधीची आहे आणि एक आत्ताची आहे जसं आपण आपल्याला दिसतंय. महिमा नावाची आत्ताच्या जनरेशनची मुलगी आहे आणि निशिगंधा नावाची आधीच्या जुन्या काळातली स्त्री आहे. आता त्यांचं काय नातं आहे आणि ते कसे एकमेकांमध्ये गुंफलेत ते तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल. पण एक खूपच माझ्या म्हणजे जी जनरेशन मी ऍक्च्युली पाहिलीच नाहीये अशा जनरेशनचं पात्र, ज्याच्यामध्ये मोठी वेणी आणि साडी आणि ते सगळं, तर ते पात्र आहे. आणि एक अशी मुलगी जी आता काय म्हणता येईल करिअर ओरिएंटेड म्हणण्यापेक्षा
खूप तिच्या कामाला प्राधान्य देणारी आहे किंवा खूप पॅशनेटली हिस्टरीचा अभ्यास करणारी किंवा जुन्या वाड्यांचा अभ्यास करणारी हिस्टोरियन आपण म्हणतो, तर तशी ती आहे. आणि रुखवत या विषयावरती फार तिचा विश्वास नसणारी ती आहे की हे काय असतं हे रुखवत वगैरे. माझ्या रुखवतीत तर म्हणजे असा मी थोडंसं हे करते, त्यांना हिंट देते आता की माझ्या रुखवतीत शिवणकाम वगैरे असलं नसणार, माझे मार्कशीट्स असणार, माझ्या सर्टिफिकेट्स असणार, माझे मेडल्स असणार जे मला मिळालेत अभ्यासात वगैरे. अशा विचारांची ती मुलगी असते. आणि मग ती त्या वाड्यात गेल्यानंतर काय घडतं आणि कसं सगळं पुढचं नाट्य घडतं असा तो सिनेमा आहे. तर 2 अगदी टोकाच्या भूमिका करायला फार मजा आली. आणि जितकं वैविध्य आपल्याला दाखवायला मिळतं तेवढी कलाकार म्हणून जास्त मजा येते आणि एक्साइटमेंट असते कुठल्याही प्रोजेक्ट बद्दल. सो तीच या प्रोजेक्ट बद्दलही आहे. त्याच्यामध्ये अधुरी कहाणी असं म्हणलेलं आहे, तर म्हणजे पहिल्या जन्मात अधुरी, पुढच्या जन्मामध्ये काय ते खरं तर मला माहित नव्हतं तेव्हा आमच्या दिग्दर्शक सांगत हे नका टॅगलाईन टाकून त्याच्यातच ओपन होतेच. पण ती अधुरी जरी आम्ही तुम्हाला वाटत असली तर ती अधुरी का राहतेय, कशामुळे राहतेय, त्यामागचं कारण काय, आणि ती जर पुढच्या जन्मात सुद्धा अधुरी असणार आहे की पुरी होणार आहे, तो हा सिनेमा आहे. सर रंगवण्यासाठी तब्येत वगैरे कमी केली का? मग पडदा एकदम हा आता जरा लव्ह बॉय म्हटलं की जर थोडंसं ना तर असं मल्ल वगैरे होऊन काय होणार आहे ना, मुलगी येणार नाही ना. म्हणून मला बॉडीगार्ड नको, मला बॉयफ्रेंड हवा आहे. सो नाही तब्येत बारीक अर्थात ते वाटावं, कारण एकतर यंगस्टर्स यांच्याबरोबर काम करायचं आहे, तर तिला मी सूट झालो पाहिजे ना पडद्यावर. त्यामुळे ती जास्त मेहनत मी त्यावर घेतली. कारण नाही, टू बी व्हेरी फ्रँक आणि खरंच मनापासून सांगतो, तिचं मी काम पाहिलं हास्यचित्रामध्ये आणि फुलवंती पण मी पाहिला सिनेमा. सॉरी फुलवंती होतं ते नवीन आहे काही नाही, पण फुलराणी मी पाहिला आहे. आणि त्यामुळे तिच्या कामाची रेंज मला माहिती आहे. कारण हास्यचित्रामध्ये तर सगळेच ती महारथी आहे ते सगळे. आणि एकतर सगळे त्याच्यात समीर चौगुले, प्रसाद खाणी त्यांच्या सोबत उभं राहून त्यांना टफ देणं फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे म्हणूनच मी आता पुण्यात आहे ना, म्हणून तारीफ करतो. पण खरंच शी इज व्हेरी गुड ऍक्ट्रेस. आणि एक चांगलं काम करण्याकरता केवळ आपण एक चांगला ऍक्टर आहोत किंवा आपण चांगलं काम करू, आपण दाखवून देऊ तर एकट्याने काही होत नाही. सर्व पण तेवढा चांगला अभिनेत्री लागते, तेव्हा आपलं काम पण खोलून घेतं. सो आय एम फॉर्च्युनेट की या सिनेमात मला तिच्यावरून पेअर करायला मिळालं, की त्यामुळे माझं काम जास्त चांगलं झालं. नाही असं हा खरेपण आहे. जोडीवर गेलेलं गाणं फार सुंदर, म्हणजे भावगीत वाटतं. सर माझा असा प्रश्न आहे, कुणी त्याचं उत्तर द्या की मी ट्रेलर जो बघितला मला बऱ्याच दिवसानंतर मराठमोळी पिक्चर बघितल्यासारखं असं खूप वाटलं एक तर. हां, तो प्रश्न आहे. गाणी आणि विशेष करून आता जसे सर म्हणले की गाणी तर आहेत ना, तरी ते तर अगदी म्हणजे मागच्या काळातली एक 15-20 वर्षापूर्वीची गाणी असं धाटणीची वाटली. हे जाणीवपूर्वक केलं आहे का म्हणजे त्या स्टोरीची गरज होती? याच्यावर कुणी उत्तर द्या सर. ऍक्च्युली परत सुशील सर देतील, कारण यांचं म्युझिकल इयर इंडस्ट्रीमध्ये नोन आहे. म्हणजे यांचं चुकू नाही शकत म्युझिक असं आहे. तर माझ्यापेक्षा मग सर तुम्हीच. गाणी जी असतात ते स्टोरीच्या हिशोबाने आपण गाणी बघतो की कशा प्रकारची गाणी पाहिजे, ती 15-20 वर्षापूर्वीची पाहिजे, सध्याची पाहिजे. तर याच्यामध्ये सगळा फ्लेवर आहे, पूर्ण फ्लेवर आहे. आता 3रं गाणं सोमवारी रिलीज होणार आहे, तर तुम्ही बघायला एकदम करंट ट्रेंड आहे. तर सगळ्या प्रकारची गाणी याच्यात आहे आणि ती स्टोरीची डिमांड आहे. त्या स्टोरीच्या डिमांडच्या लग्नाची गाणी येणार जास्त. लग्नाची गाणी झाली लगीन सराई लग्नाची गाणी झाली. सर यांचे कॉस्ट्युम कोणी केले? सर मी ना जरा या एक पहिल्याच मला थोडंसं बोलायचं आहे. मी जो प्रश्न विचारला मला वाटतं की हा सिनेमाचा जो गाभा आहे ना, हा जो सिनेमा आहे ज्या प्रकारे हा बनवलाय, ज्या पद्धतीने बनवलाय, हा मूळ आपल्या मराठी सिनेमाचा गाभा आहे.
आणि आपल्यावर हे संस्कार झालेत या सिनेमापासून, अशा प्रकारच्या सिनेमापासून. हे आपली मराठी संस्कृतीचे, मराठी सिनेमाचे संस्कार आहेत. नवीन सिनेमे येत आहेत, आधुनिक काळातले प्रगल्भ सिनेमा येत आहेत, वेगवेगळ्या विषयांवरचे येतात. एक नाविन्यपूर्ण गोष्ट असते ती अनुभवण्यासाठी खूपच उत्तम असते, पण संस्कृती आपला गाभा आहे. सो मला वाटतं ते संस्कृतीला सिनेमा आहे. क्या बात. सर यांचे कॉस्ट्युम कोणी केले? प्रिया मॅडम. ओव्हरऑल कॉस्ट्युम जिया ठक्कर यांनी केले, जुन्या काळाचे पण आणि जे दुसरं दोन्ही लुकचे ओव्हरऑल. म्हणजे आता हास्य जत्रेमध्ये तुमचं हे असेल प्रमोशन असेल. त्याच्यात फक्त समीर चौगुले करणार. रानटी रानटी. नाही पण मला असं वाटतं की हा सिनेमा जरी तुम्हाला जरी सांगितलं ना, तरी यातला सस्पेन्स जरी तुम्हाला माहीत पडला किंवा माहीत असला तरी तो प्रत्यक्षात बघण्यात वेगळी मजा आहे की तो घडतोय कसा, त्याकरता सिनेमा बघायला हवा. मधुमतीची आठवण येणार. असा जो घेतलेला आहे त्याचा सगळा पहिला जो बॅकग्राऊंड. नाही तू पाहिलंय का मधुमती? मधुमती नाही पण लेखकांनी पाहिलं. पण माहिती आहे, म्हणजे मला सिनेमा माहिती पण पाहिला नाही. असं ते रमेश देव किंवा सीमा देव सात्विक सौंदर्य टिपण्याचा खूप अचूक प्रयत्न. तेव्हा जे प्रेमगीत असायचे म्हणजे फक्त झाडाच्या मागे लपणं आणि मग तो दुरूनच हिरो आणि मग फक्त एवढंच जवळ येणं. म्हणजे एक ती काय म्हणतात त्याला, एक सीमा. नाही तुम्ही हॅलो. नाही तुम्ही ऋतू प्रेमवेडा गाण्यामध्ये नोटीस केलं असेल की एक ऍक्च्युअल रुखवत आहे, त्याच्यात भावला भावली आहेत आणि एक पूर्ण सेट उभारलाय रुखवत, ते माझी भावला भावली. आणि मग ते बुंदीचे ते आपले लाडू आणि ते तुळशी वृंदावन, तर ते सगळं म्हणजे आपली परंपरा. संतोष असताना असं म्हणजे लांब लांब प्रेमाचं सीन घ्यायचे नाही, संतोषची गरज नाही, सिनेमाची गरज. त्यामुळे जसं ते गाणं आहे, जसं तो काळ वेगळा आहे ना त्याचा, त्या काळातलं ते आहे तसं आहे. म्हणजे तेव्हा बायको नवऱ्याला आहोच म्हणायची, जरी भांडण झालं तरी अहो हे मला नाही पटत आहे असं म्हणायची. आता भांडण झाल्यावर आहोचा मला नाही पटत असं होतं. संतोष, माझा प्रश्न तुला परत एक आहे की तू एवढं वर्सटाईल कामं केलीत, भरपूर कामं केलीत. मागच्या वेळी रानटीमध्ये सुद्धा आम्ही तुमचं कव्हर केलेलं आहे. तुला असं कधी पुढे वाटलं होतं का की तुला प्रियदर्शनी बरोबर काम करायला मिळेल? कारण ना मी परवा पण एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो, माझं ना मी अफर्मेशन सॉलिड करतो, माझी विल पॉवर सॉलिड तगडी आहे. मी तिला तिचं काम पाहिलं नाही, ते खूप सुंदर आहे दिसायला आणि ती खूप उत्तम टायमिंग सेन्स आहे तिच्याकडे कामाचा. आणि फार कमी नटी अशा आहेत आपल्याकडे ज्या दिसायला पण सुंदर आहेत आणि कामही सुंदर करतात. नाहीतर मग दिसायला सुंदर नाही पण काम काय करते, पण काम नाही करत दिसायला काय सुंदर आहे असं. म्हणजे इट्स परफेक्ट बॅलन्स आहे. आणि आय एम सो फॉर्च्युनेट, म्हणजे जरी मी तिला वयाने किंवा कामाने जरी सिनियर असलो तरी एक कलाकार म्हणून मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजतो की असा कलाकार आपल्याला पडद्यावर काम करताना सोबत असणं, त्याकरता मी स्वतःला खूप नशिबान समजतो. म्हणजे मी खूप सेल्फलेसली बोलतोय, स्वार्थीपणाने बोलतोय, कारण माझं काम चांगलं झालं त्यासाठी. दिस इज यू बीइंग हंबल ऑल्सो, आणि तुझाही मोठेपणा आहे की तू हे सगळं एवढं क्रेडिट देतोयस मला. प्रियदर्शनी, परत तुला एक प्रश्न विचारू का? तू हास्य जत्रा करतेस, तर ह्या पिक्चरमध्ये मधनच एखादा कॉमेडी किडा तुझ्यातनं डोकावतो का? नाही, त्या भूमिकेत शिरल्यावर असं काही कॉमेडी करूया अशी इच्छा होत नाही. त्या भूमिकेला जे गरजेचं आहे ते करणं. भूमिका सिरियस आहे, वेगळी आहे. प्रियदर्शनी एवढी स्ट्रिक्ट आहे, क्या बात. ती दिग्दर्शकाला बाजूला स्ट्रिक्ट पण आहे. म्हणजे काय आमच्याकडे एक टाइम असतो की आपल्याला एवढ्या 8 तासात एवढं काम करायचं वगैरे, आणि आपण 1 वर्षापासून तो सिनेमा असा रटलेला असतो. तर आपण मग हिला सीन दिल्यावर
मग इकडे तिकडे घुटमळतो आपण हिच्या की रिहर्सल झाली का म्हणजे असं. असं मागून असं माझं पासिंग झालं ना आणि असं मी विचार झालं ना करते ना सर म्हणजे चालता हो असं. म्हणजे शी इज व्हेरी डेडिकेटेड, म्हणजे ते दिसतं, काम दिसतं म्हणून. आणि दोन्ही रोल तिने जे काही केले, म्हणजे ह्यांच्याबद्दल बोलत नाही मी कारण ते मुरलेला माणूस आहे बट सीझन पण चॉकलेट दाढी काढून चॉकलेटी बॉय दाखवला मी नाही तर. पण शी इज व्हेरी सिरियस अबाउट हर आर्ट विच इज ॲट दिस एज विच इज रिअली अप्रिशिएट. एक लग्न ज्या घरात असतं त्या घरात एक पूर्णपणे सगळ्या लोकांमध्ये खूप उत्साह असतो, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत पूर्ण उत्साह असतो. आत्ता आपण ट्रेलर बघितलं, ते लगीन सराई गाणं बघितलं. गाणं खूप चांगलं रिदम आहे गाण्याला, खूप गाणं ऐकायला पण छान वाटतं, की वाटतं बाबा लग्न घर असेल. पण एक आता मी माझं मत सांग असं घडलं, कारण मी खूप पिक्चर बघतो, म्हणजे ती गोष्ट जाऊ द्या, पण त्या गाण्यात नाचताना तो उत्साह नाही दिसला. ऍक्टर, लीड ऍक्टर आणि जे बाकीचे जे बॅकग्राऊंड जे डान्सर्स आहेत, तो उत्साह अजिबात कळतं. म्युझिक मध्ये तो उत्साह आहे, पण तो उत्साह का दिसत नाही, तो उत्साह का दिसत नाही हे जेव्हा तुम्ही पिक्चर मध्ये जाल तेव्हा माहिती पडेल. एकदम ऑब्झर्वेशन बिलकुल करेक्ट आहे, पण त्याच्यामध्ये बघा काही डिमांड असतात स्क्रीन प्लेच्या. त्या स्क्रीन प्लेच्या डिमांडच्या हिशोबाने म्हणजे इव्हन कोरिओग्राफी जी आहे ती त्या हिशोबाने करा. आता हे जे कटिंग करून गाणं दाखवलंय आपण टीव्हीला किंवा युट्यूबला जे येते, हे कट केलेलं गाणं आहे. सिनेमात ह्या गाण्याचा वेगळाच अर्थ आहे, कारण हे लोक काहीतरी करतायत जे मी सांगू शकत नाहीये. म्हणून हा तुकडा तुकड्यांमध्ये म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारले म्हणून उत्तर, पण ह्याचं काम लगीन सराईचं नव्हतं, ह्याचं काम सिनेमाचा कथानक पुढे नेण्याचं आहे. म्हणजे ते सिक्रेट आहे. नाही, पण तुम्हाला वाटलं की योग्य आहे, काही प्रॉब्लेम अजिबात दुमत नाही. पण चला, आम्ही एक आनंद मानतो की आमच्या गाण्यात तरी तो तुम्हाला जोश दिसला. सो काहीतरी कुठेतरी पुढे नेते. सो थँक्यू सो मच की तुम्हाला गाण्यात आनंद मिळालाय, त्याबद्दल थँक्यू. आणि अवधूत गुप्ते सर कुठले गाणं वाजवतोच. हा, ते पण गाणं आम्ही पाहिलं आत्ताच, आम्हाला दाखवलं आमच्या दिग्दर्शकांनी, पण खूप छान आहे ते सुद्धा. इट्स अ व्हेरी गुड सॉन्ग. ते उद्या रिलीज होते. सस्पेन्स सोमवारी रिलीज होतं. आणि ते हास्य जत्रावर जे बोलणं चालू होतं ना, परत एकदा भेटणार की हास्य जत्राचं म्हणजे यांचा काही रोल आहे काय, कॉमेडी किंवा असं काही किडा आला का वगैरे. तर दोन प्रकारचे हास्य असतात, एक मोठमोठ्याने हसायचं आणि एक मोका काय म्हणतो मुका मंद हास्य, प्लेझेंट स्माइल जे म्हणतात. हिची प्लेझेंट स्माइल तुम्ही पुष्कळ बघाल त्या पिक्चरमध्ये. या पिक्चरमध्ये म्हणजे तो एक तुम्हाला मला वाटतं चान्स भेटलेला आहे मुका स्माइल करायचा. ते सरकारवाडा म्हणून आहे नाशिकला सरकारवाडा, आणि त्याची परमिशन सगळी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट मुंबई मधनं जाऊन मग त्यांनी ते कथा सगळं वाचून अजूनही आपले पत्रकार मित्र मैत्रिणी आहेत, कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? नसेल तर मग आपण घेऊया. थँक्यू. बसो बसा आठवूया आपण इथेच करूया का? हे चांगलं वाटेल ना? कुठे तू सांग, कुठे कुठे साईड बसला तर चालतं. स्टेजवर करायचं ठीक आहे. बस
ओके सगळे ओके येस चालू कर. 13 तारखेला रुखवत हा सिनेमा प्रदर्शित होतोय चित्रपटगृहात. तर मी ना या चित्रपटाच्या प्रमोशन पासून एक ठरवलंय, म्हणजे असं मला वाटतं की खूप झाल्या विनंती करून प्रेक्षकांना आपल्या की मराठी सिनेमा चित्रपटगृहात येऊन बघा, तुम्ही बघा मराठी सिनेमा. तुम्ही नाही पाहिला तर आज तुम्ही बघितला तर आपला मराठी सिनेमा चित्रपटसृष्टी पुढे जाईल. मला वाटतं की आता ना विनंतीपेक्षा मला वाटतं की प्रेक्षकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे, महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांचं निदान ते कर्तव्य आहे की मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघा. सगळे सिनेमे बघा, कुठला सिनेमा बघू नका असं अजिबात आमचं म्हणणं नाही, पण मराठी सिनेमा हा अग्रगणी असावा असं मला वाटतं. आणि हा चित्रपट बघायलाच हवा. कुठलाही मराठी चित्रपट असेल तो पहिल्यांदा पाहायलाच हवा, हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचंच. तर 13 डिसेंबरला सिनेमा येतोय रुखवत, नक्की बघा. रुखवत बघण्याची 5 कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं, रुखवत हा विषय, हा सब्जेक्ट खूप लोकांना माहीत नाहीये. एस्पेशली आमच्या जनरेशनला रुखवत ही संकल्पनाच खूप परिचयाची नाहीये. त्यामुळे रुखवत बद्दल जाणून घेण्यासाठी जो आपल्या परंपरेचा भाग आहे, मला वाटतं हा सिनेमा महत्त्वाचा आहे. दुसरं, या सिनेमाची गाणी अप्रतिम झालेली आहेत, मजेदार झाली आहेत. ती बघायला आणि ऐकायला थिएटरमध्ये जास्त मजा येणार आहे. तिसरं, या सिनेमाची कथा, दिग्दर्शन ऑन पॉइंट आहे आणि कथा इतकी रंगून 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 आपल्या समोर येते, इतकी छान रोमांचकारक आहे ती की ती अजून इंटरेस्टिंग तुम्हाला थिएटरमध्ये वाटणार आहे. चौथं, या सिनेमाचं शूटिंग आणि व्हिज्युअल्स हे थिएटरमध्ये बघण्यासारखे आहेत. वेगवेगळा काळ या सिनेमात दिसणार आहे, त्यामुळे ती ट्रीट असणार आहे प्रेक्षकांसाठी. आणि 5वं, पहिल्यांदाच संतोष जुळेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर ही जोडी तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे या जोडीला बघण्यासाठी, या फ्रेश चेहऱ्यांना बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये येऊन नाही माझ्यापेक्षा जास्त फ्रेश तू दिसतोस दादा. सो या जोडीला पाहण्यासाठी थिएटरमध्ये 13 डिसेंबर पासून रुखवत सिनेमा रिलीज होतोय. आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहा. आणि 6वं कारण फार महत्वाचं, एकतर अनेक वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे येत आहेत आणि आता आपण अनेक सिनेमे वेगळ्या स्टाईलनी, टेक्निकली साऊंड, VFX, ॲक्शन पट येत आहेत. अशा काळात मूळ मराठी सिनेमाचा गाभा असलेला सिनेमा प्रेझेंट करणं, तो निर्मितीसाठी ती हिंमत दाखवणं, ते पाऊल उचलणं, याकरता अल्ट्रा आणि सुशील सर याकरता थँक्यू की पुन्हा एकदा त्या काळात आम्हाला आणलं, पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो काळ आणला. आणि जे सिनेमा रुखवत सिनेमा जे आहे त्याची जी स्टोरी आहे, या प्रकारचा सिनेमा अजूनपर्यंत तरी माझ्या नजरेत मराठीमध्ये तयार झालेला आहे. दिस इज द फर्स्ट टाइम दिस काइंड ऑफ स्टोरी वी विल बी रिव्हिलिंग इन द थिएटर. सो वी कॅन से दॅट इट्स अ इन्फिनिटी. म्हणजे तिथून आपण सुरू झालं, पुन्हा आपण तिकडे चाललोय त्या आपल्याच मराठीमुळे एक सुंदर सांस्कृतिक गाभा असलेल्या सिनेमाकडे. आणि चांगलं आहे, नाही नवीन सिनेमे पण यावेत, तेही आपल्याला बघायचेच आहेत. पण आपला मराठी सिनेमा असं अरे पाहिलं, जसं तुम्ही प्रश्न विचारला की आम्हाला ते त्या काळातलं वाटतं. एव्हरी 15 मिनिट्स प्रेक्षकांना काहीतरी डिफरंट वाटेल, काहीतरी एक झटका म्हणतो ना, तो झटका बसेल त्यांना. आणि इंटरव्हल मध्ये तर म्हणजे हे काय झालं असं होणार आहे. हा, प्रेक्षकांनी बिलकुल. आणि ती मजा जी आहे ना ते टीव्हीवर येत नाही, काय झालंय हे, ही मजा इंटरव्हल मध्ये थिएटरमध्ये येत. सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन आणि डेफिनेटली हा पिक्चर बघायला पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. माझं तर हे सांगणार की म्हणजे आता लेखक दिग्दर्शक, स्वप्न लेखक दिग्दर्शकाचे तर स्वप्न वधूवरांचे पर्यंत, तर म्हणजे आता मला तर काय तुम्हाला यायलाच बोलवायलाच पाहिजे. 13 डिसेंबर रुखवत जवळच्या चित्रपटगृहामध्ये जायचंच आहे. तुम्हाला प्रश्नच उठत नाही, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा वादच नाही. जायचंय प्लीज. ओके.
थँक्यू बरोबर बोलूया. 13 डिसेंबर 13 डिसेंबरला रुखवत थिएटर मध्ये बरं, जाऊन आता बघा. एवढे सगळे आहेत तर माझं मी पर्सनल जरा मोहीम चालवली आहे. एक तर विक्रांत मेसी बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. Yes, yes. त्यांनी रिटायरमेंट वगैरे जाहीर केली आहे. आता ते खरं आहे कितपत खोटे मला माहित नाही, पण माझा खूप आवडता अभिनेता आहे तो. तर त्या विक्रांतला मला सांगायचं आहे की भावा, मित्र, तू खूप उत्तम काम करतोस, उत्तम अभिनेता आहेस. अभिनेता मी अभिनय करतो हे प्रिटेंड करणं आणि मुळात अभिनेता असणं यात खूप फरक आहे. तर तू मुळात अभिनेता आहेस, कारण हे नशीब तुला देवाने दिलंय, तुला चांगली संधी दिली आहे. या संधीसाठी अनेक लोक रात्रंदिवस मरतात, घरदार सोडून इकडे येतात, मुंबईत येतात, प्रयत्न करतात. काही लोकांना संधी मिळत नाही, पुन्हा निघून जातात. काही लोकांनी आत्महत्या केल्या फ्रस्ट्रेट होऊन. तर अशा सगळ्या नशिबांमध्ये देवाने तुला निवडलंय, तुला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं सुद्धा तू केलंयस. तर प्लीज जाऊ नकोस. तुला चांगला मुलगा, चांगला नवरा, चांगला बाप बनायचंय मित्रा. तू तो आहेसच, चांगला माणूस आहेस म्हणून चांगला अभिनेता झालायस. आणि तू प्रूव्ह तुझ्या घरच्यांना करून दिलेस की हा निर्णय घेऊन की तू त्यांचा किती विचार करतोस. त्यामुळे ते नको करूस. तू ते तू करच, ते तू होशीलच. पण आम्हाला तुझ्यासारखा अभिनेता हवाय. जाऊ नकोस. कारण इरफान सर गेल्यानंतर जास्त खंत जाणवते. त्यांना तर परत आपण आणू शकत नाही, कारण देवानेच त्यांना नेलंय. पण विक्रांत, यू आर द ऍक्टर, रिअली ऍक्टर स्टार. डोंट गो. आम्हाला तुला बघायचं बरं. आणि रुखवत बघितल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की हे दोघे सुद्धा तसे स्टार आहेत. त्याची क्वालिटीज आहे या दोघांमध्ये तशी आहे ऍक्टिंग. आणि विक्रांत रुखवत बघ 13 तारखेला. टेम्पररी आहे सर, येणार आहे परत. येस, येणार आहे. थँक्यू. येस सर. तू नमस्कार, मी विक्रम प्रधान, रुखवत सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक. आणि तुम्हाला नक्की रुखवत 13 डिसेंबरला बघायचं आहे जवळच्या चित्रपटगृहामध्ये. TV 10चा उल्लेख करा. TV 10 नाही पुढं हे करा. एक मिनिट. TV 10च्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी यावं. हां. आणि TV 10च्या प्रेक्षकांनी हमखास यावं, रुखवत बघावं. ओके. 13 डिसेंबर जवळच्या चित्रपटगृहात. जरा वर झालं फक्त. हां, इथे. येस सर. नमस्कार, मी संतोष जुवेकर, TV 10 लाईव्ह. परत एकदा. नमस्कार, मी संतोष जुवेकर, TV 10 लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना नक्की 13 तारखेला माझा सिनेमा येतोय रुखवत. नक्की बघा. आणि TV 10 लाईव्हला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. क्या बात. सेम